नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राजधानी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात सध्या विद्यार्थी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहे। सत्ताधारी आणि विरोधकांनीही विविध वक्तव्य केले जात आहे। त्यात आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही म्हटले आहे की विद्यार्थ्यांमध्ये केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची गरज आहे। राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहे। दिल्लीसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांमधील संताप टोकाला गेलाय। दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहे। सरकारच्या जबाबदाऱ्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक काहीतरी करण्याची गरज आहे। सध्या सीजेपी आणि काँग्रेस पक्षासह अनेक पक्षाचे नेते आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळही आंदोलन करण्यात आले। धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आमचे सरकार नीटवर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात आमच्या तरुणांच्या प्रत्येक खऱ्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी 100% कटिबद्ध आहे। भारतातील विद्यार्थी राजकीय प्रचारातील प्यादे बनण्यापेक्षा खूप चांगल्या वागणुकीस पात्र आहे। त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाऐवजी उपाय, जबाबदारी मिळायला हव्या। सर्वसमावेशक चर्चेसाठी सरकारची तयारी असून काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी दुसरा मार्ग निवडला। विद्यार्थ्यांसाठी उपाय शोधणे हा त्यांचा उद्देश नाही, तर राजकीय व्यत्यय निर्माण करणे हा आहे। राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या हितांसाठी बोलत नाही। चर्चेची खरी संधी असूनही ते संघर्ष करायला तयार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय। नीट पेपर फुटी आणि शिक्षण सुधारणा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेले आंदोलन मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास संपले। प्रधान यांचा राजीनामा ही काँग्रेस आणि सीजेपी या दोघांचीही प्रमुख मागण्यांपैकी एक आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र रात्री 9च्या सुमारास त्यांना सोडण्यात आले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।